नवरदेव नवरीने चालावं आणि नवरदेव नवरीच्या पुढे लेझिम ढोल ताशे जुन्या वाद्याची गंमत आहे बरं लीलाधरजी. जुन्या वाद्याची मोठी गंमत आहे. खरं तर वाळा तशी व्हायला हवी. आता डिजिटल इंडियामध्ये सारं वाटोळं करून टाकलंय. सुंदर अशा प्रकारे निंबाळकरांच्या घरातली सुंदर लक्ष्मी भोसल्यांच्या घरात आली. लाल महालात नांदू लागली. पण शहाजी राजे लग्नाला हजर नव्हते. का सख्खा भाऊ संभाजी शिवाजी राजांच्या लग्नाला हजर नव्हता. बादशाने त्यांना येऊनच दिलं नाही. बादशाला विनवणी केली आम्ही जातो. हद्दपारी झाली होती. राजांना महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी परवानगी नव्हती. राजे येऊ शकले नाही. आपल्या मुलाचं लगीन झालं. राजे शहाजी राजांना कळाल्याबरोबर त्यांनी एक खलिता लिहिला. बंगळूरमध्ये असताना राजे शहाजी राजांनी खलिता रवाना केला. तो सरळ पुनवडी गावामध्ये. दादाजींना सांगितलं दादाजी जिजा अक्कांना आणि आमच्या नवरदेव नवरीला घेऊन येते बंगळूरमध्ये आमच्या लेकराला घेऊन या. वय वर्ष 10 शिवाजी राजांचं. पालख्या सजल्या गेल्या. जिजाका एका पालखीमध्ये बसल्या. राजा शिवाजी राजा एका पालखीमध्ये बसले आणि सगळ्यांची सर्व तयारी झाली आणि निघाले. काही दिवसात पोहोचणार. मुक्काम कुठं होतोय काय होतंय सगळ्या कानोकान खबरा बंगळूर राजा शहाजी राजांच्या कानावरती जाऊन पोहोचत होत्या. शिवाजीराजे जवळ आले म्हणून आपला भाऊ जवळ आला म्हणून संभाजीराजे त्यांच्या स्वागतासाठी वाटेत गेले. पुन्हा ढोल ताशे वाजवले गेले. आदरातिथ्य केला गेला. मान सन्मान सगळा त्या ठिकाणी सादर केला गेला. शहाजी राजाने शिवराजांचे मुख कमल पाहिले. मिठी मारली लेकराला. लेकराच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यात डोळे घावले पाहून शहाजीराजे शिवराजांना म्हणतात वाह वाह शिवा वाह. मोठे तारेदार झालात. तुमची नजरही तशीच बाणेदार आहे. राणे साहेबांनी तालीम तयार केलेली दिसते. वाह. राजे 10-12 वर्षाचे झालात आणि हे काय राजे आम्हाला सोडून लगीन केले तुम्ही. चिमुकले शिवराजे शहाजी राजांना म्हणाले पिताश्री बादशाच्या पुढे मात्र तुमचे काही चालू शकले नाही परंतु आमच्या पुढे बादशाचे आम्ही कधीच काही चालू देणार नाही. काळजी नसावी. महाराज साहेब तुमचे आशीर्वाद आमच्यापाशी पोहोचले. लग्नाचे ते काय आम्हा पती पत्नीला आपण शुभ आशीर्वाद द्यावेत. हा आता बरं आहे का. अरे पोरावा आशीर्वाद आमच्या तुम्हाला आहेतच. काय राणे साहेब पण आम्हासनी हे काय पटलं नाही. नाही आता लगीन झालं ते काय वावगं झालं नाही बरं का. पण मुलाचं लग्न बाप जिवंत आहे पण लग्नाला बाप नाही हे काय विपरीतच दिसतंय की राव धनंजयराव. काय जातो बाई बाप जिवंत असावा आणि लग्नाला पोराच्या नसावं म्हणजे हे काय शोभत वय आपल्याला. हे काय जमणार नाही आम्हाला. जिजाका ओ पंत तोंडाकडे करा बसताय बघा. मोहित्यांच्या घरामध्ये एखादी अजून मुलगी असेल तर सांगा. नाही म्हणजे कसं आहे राजे आहेत भविष्यातले. अहो आपण 2-4 लगीन केलं म्हणून काय झालं. आता आम्ही नाही का 3 केली. काय शिवा करायचं का अजून एक लगीन. शिवराजे लाजले. पण अकोट गावकरे हो बाप असावा तर असा. कसा असा. एका लग्नाला हजर राहू शकला नाही म्हणून मुलाचं दुसरं लगीन. आता अकोटकर गावकरी म्हणतील आता बरं आहे का महाराज आमचं एकच व्हाय ना दुसऱ्याचं काय घेऊन बसले. होईल होईल काळजी करू नका. मौलीच्या दरबारातून तुम्हाला सगळ्यांना लग्न करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. म्हणजे ज्यांचं झालं नाही त्यांना.
आणि मोहितेच्या घरामध्ये एक मुलगी सुंदर सापडली. नाव तिचं सोयराबाई. आणि सोयराबाई बरोबर लगीन करायचं ठरलं. मुहूर्त काढला. इसवी सन 1642. अरे आम्ही लग्नाला हजर नाही म्हणजे काय. राजा शहाजी राजाने शिवाजी राजाचं दुसरं लगीन केलं. वा वा वा. दिवसा मागून दिवस काही पालटत गेली. शिवराजानं बरोबर शहाजी राजा चर्चासत्र करत राहिले. काही गोष्टींची शिकवण त्यांना देत राहिले. पण विजापूरच्या दरबारामध्ये खबर पोहोचली. राजा शहाजी राजाची धर्मपत्नी जीजाबाई और उनका कुंवर छोटा शिवा वो उनको मिलने के लिए बुरहानपुर चले गए, बंगलुरु गए. बादशाह ने बंगलुरुला खलीता पाठवला. शाहजी सुना है हमने आपका बेटा आपके पास आया है. क्यों हम भी आपके बेटे को देखना चाहते हैं. तनिक उसे लेकर हमारे पास ले आओ. खलीता वाचला आणि शिवाजी राजाला जवळ घेतलं. नीट ऐका बरं आता. तुम्ही तुमच्या बापाला काय देता. तुम्ही तुमच्या बापाला तुमच्या लेकराला काय देता. काय दाखवता. शहाजी राजा शिवाजी राजाला म्हणतात, शिवा आजपर्यंत अनेक मित्र तुम्ही पाहिले. चला चला शिवराजे चला. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातला आणि तुमच्या स्वराज्यातला तुमच्या आयुष्याच्या कामगिरीतला खरा शत्रू आम्ही आज तुम्हाला दाखवतो. चला. पुन्हा पालख्या सजल्या गेल्या. दोन्ही पालख्यामध्ये 2 राण्या टाकल्या गेल्या. 2 पालख्यामध्ये 2 मुलं टाकले गेले. संभाजी शिवाजी. आणि एका पालखीमध्ये खुद्द शहाजी राजे विराजमान झाले. 5 पालख्या 10 जणांच्या खांद्यावरती चालू लागल्या. सगळी घोडदौड विजापूरला जाऊ लागली. विजापूरच्या दारामध्ये गेल्याबरोबर शिवराजाने विजापूर पाहिलं. पण पालखीच्या खाली बापाने लेकरांना उतरवलं. संभाजीला शिवाजीला खाली उतरवलं. पालख्या मोकळ्या चालू लागल्या. त्यांचं आदर तिथे स्वागत केलं गेलं पालखीमध्ये. पण शहाजी राजे हे सांगायचं विसरले नाही शिवराजाला आणि संभाजी राजाला. बाळानो बघा बघा. उंचच उंच मेने बघा. उंचची उंच इमारती बघा. उंचचे उंच गोल घुमट बघा. आजही विजय सर जर तुम्ही कधी जर विजापूरला गेलात तर आजही तुम्हाला तो गोल घुमट पाहायला मिळेल. खूप सुंदर बांधलाय. जुनं बांधकाम आहे. खूप मोठा घेरा आहे. गोल बांधकाम आहे. बांधकाम अगदी म्हटलं तर मंडपाचा हा खांब ते आपला पलीकडचा दरवाजा आहे. 2 व्हीलर वगैरे लावलेला आहे. तेवढा असा मोठा गोल घेरा आहे. त्या कोपऱ्याला तुम्ही हळूच जरी बोललात, अतिशय हळूच. किती हळूच. तुम्हाला आवाज येतोय का. एवढं जरी हळूच बोललात तरी सुद्धा तिकडचा आवाज इकडे हळूच जाणार. आजही मी गेल्या वर्षी चेक केलंय. तुम्ही जाऊन बघा. खूप सुंदर बांधकाम. काय बांधकाम करणारे कारागीर असतील. शहाजी राजाने शिवराजाला गोल घुमट दाखवला. उंच उंच इमारती दाखवल्या. आणि शहाजी राजा शिवराजाला म्हणतात, शिवराजे बघा. आपल्या स्वराज्याला आपल्या रयतेला पिळून पिळून आणलेली संपत्ती या बादशाहनं या विजापूरमध्ये कशी नटवली आहे हे पाहिल्याबरोबर शिवाजी राजाने आपल्या बापाला लगेच शब्द दिला. एक डोळ्याची पापणी लवेपर्यंत बापाला शब्द दिला लेकरांना. महाराज साहेब या बादशाचं काय सांगता आम्हाला. अजून 10 वर्ष थांबा. अजून 10 वर्षानं या बादशहाचं फक्त हे विजापूर चमकत आहे सोन्यानं ना. अजून 10 वर्षानं अख्खा महाराष्ट्र आम्ही सोनेरी करून टाकू. सारा महाराष्ट्र सोनेरी चमकेला इसे स्वराज्य आम्ही गुमटे उभा करू. राजे चालले. रस्त्याने जात होते. विजापूरचा उंचचे उंच ते वैभव सारे पाहत होते. डोळ्यामध्ये साठवून ठेवत होते. टॉन प्लॅनिंग करत होते की भविष्यात माझा स्वराज्य असेल कसा. पण जाता जाता त्या विजापूरच्या दरबारामध्ये आंघोळीचं पाणी एका कवटीमधून बाहेर पडत होता.
एका माणसाची कवटी त्या ठिकाणी लटकवली गेली होती. त्या मोरीमधून घाणेरडं पाणी त्या कवटीमधून बाहेर पडत होतं तोंडातून. शिवराजानं ते पाहिलं आणि हा काय प्रकार म्हणून आबासाहेबांना विचारलं. महाराज साहेबांना म्हणाले, महाराज साहेब हा तो काय प्रकार? शिवाजी राजाला उगाच काहीतरी काय सांगत बसावं म्हणून टाळायचा प्रयत्न केला, परंतु लेकराला कळाला की बाप आमचं उत्तर देण्याचा टाळतोय, आमचे पिताश्री टाळतायत. हट्ट केला. हट्टे होते बालराजे. राजाने हट्ट केला शहाजी राजांपाशी, पिताश्री पाशी हट्ट केला आणि पिताश्रीना शिवाजी राजे बोलू लागले, महाराज साहेब माणसाची कवटी इथे लटकवली आहे, का लटकवली आहे याचे उत्तर आम्हास आपणाकडून हवे आहे. काय नाही काय शिवाजी राजे हे असेच कोणालाही मारतात, त्यांच्या मनाला वाटेल ते काहीही करतात, त्यांचे चालत राहते. शिवाजी राजांना चांगलं कळून चुकलं की आपले पिताश्री उत्तर देण्यासाठी काहीतरी टाळतायत म्हणून आग्रह बापाकडे धरला. बापाला म्हणाले, नाही महाराज साहेब आपण काहीतरी आमच्यापासून लपवत आहात, नेमका काय खरा प्रकार आहे तो आपण आम्हाला सांगा बाई. हट्टी आहात, जिद्दी आहात, ठीक मग ऐका राजे. कर्नाटक मधलं विजयनगरचं साम्राज्य रामराजा या पाचही सत्ता एकत्र आल्या. या पाचही सत्तानं एकत्र येऊन विजयनगरचं साम्राज्य बर्बाद केलं आणि तिथले आपल्या हिंदू राजाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं, त्यातला मांस बाहेर काढलं, कोल्ह्या कुत्र्याला खायला टाकलं. एवढाच अपमान म्हणून की काय मुंडकं भाल्याला मिरवलं गेलं लटकवून. एवढाही अपमान कमी म्हणून आपल्या रामराजाची ही कवटी या मोरीच्या तोंडाला आणून बसवली. गेले कित्येक वर्षापासून आपल्या राजाच्या तोंडातून या हरामखोर सुलतानाच्या आंघोळीचं घाणेरडं पाणी, खरकाट पाणी या तोंडामधून पडतंय राजे. हा प्रकार ऐकल्याबरोबर राजा जागेवर स्तब्ध झाले, जागेवर उभे राहिले आणि राजाने आपल्या पिताश्रींना शब्द दिला, महाराज साहेब महाराज साहेब आम्ही या वक्ताला तुम्हाला या वक्ताला मी तुम्हाला शब्द देतो. महाराज साहेब या बादशाहनं आमच्या राजाचं मुंडकं इथं मोरीला बसवलं ना, काही वर्ष थांबा, आम्ही एका तरी राजाचं मुंडकं आम्ही आमच्या मोरीला बसवल्याखेरीज राहणार नाही. उद्या भविष्यात काय होईल हे माहिती नाही, परंतु राजाने स्वतःच्या बापाला तर शब्द दिला, अरे हे जर आमच्या राजा महाराजाशी जर असं वागत असतील तर आम्ही देखील. दोन दिवस गेले, बादशाचा दरबार भरला. शहाजी राजे त्यांचे चाकर होते, शिवाजी राजे त्यांचे चाकर नव्हते. वाह, बादशाचा दरबार भरला. राजे शहाजी राजे हजर होते, खासे सरदार दरबारमध्ये हजर होते. पण या दरबारमध्ये हजर असताना बादशाह शहाजी राजाला म्हणाला, शहाजी आपका बेटा शिवाजी नया आया हमें कुर्निश खेलने के लिए. कहा है शिवाजी? हुजूर वैसली लेकराची तब्येत थोडीशी बिघडली, उद्याच्याला येताना घेऊन येतो. ठीक है कोई बात नहीं, लेकिन हाँ जरूर लाना. आपके कुंवर शिवा बेटे के बारे में हमने बहुत कुछ सुना है, बहुत नन्हा सा प्यारा सा बच्चा है, तनिक हम भी देखे कैसा है वो. जी हुजूर उद्याच्याला घेऊन येतो. बादशाहच्या दरबारात उद्याच्याला हजर करायचं ठरलं. दुपारचा वेळ होता म्हणून संभाजीराजे आणि शिवाजीराजे विजापूरच्या दरबारातून गावामधून फेरफटका करत होते, पाहत होते यांचं वैभव किती उतू आलंय. संभाजीराजे हे काही वर्षांना मोठे होते, 8-10 वर्षांनी मोठे असावेत. शिवाजी राजे आणि संभाजी राजे दोघजण चालले. दोघांच्या उंचीला शोभेल अशी तलवार कमरेला लटकवलेली आणि दोघं रुबाबात पाहत होते विजापूर. पण विजापूर पाहत असताना समोर एक प्रकार त्यांच्या नजरेस आला. एका कसायानं एक गावरान गाय हातामध्ये घेतली होती आणि गावरान गाय घेऊन हा कसाई तिला कापायला घेऊन चालला होता.
गाईला तो पाठीमागेून पुढे ओढत होता आणि गाय पाठीमागे त्याला ओढत होती. हा कसाई तिला बोलत होता, अबे चल अब तुम्हें काट के हे खाना है, जाएगे कहा, चल चल. शिवाजी राजाने हे शब्द ऐकले. शिवाजी राजे नम्रतेने त्या कसाईला म्हणाले, आमच्या हिंदू धर्माचं दैवत आहे, आमची गोमाता आहे, आपण तिला मारू नये. मुके जनावर ते, ओ त्यास ते काय कळते, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुक्या जनावराला ऐसे मारणे. कौन है तो, कौन है, कौन तो, शक्ल से नजर आता है कि नया है, इससे पहले हमने तुम्हें कहीं देखा नहीं. कौन है, कौन तो, जो तुम मुझे बता रहा है कि इसको माता को तुम्हारे काटने नहीं. नहीं नहीं नहीं, अरे अब तो इसे काटेंगे, लेकिन हाँ अब तो वक्त बिल्कुल नहीं लगाएंगे, हम तुम्हारे आंखों के सामने काटेंगे. ए चल, आम्ही विनंती करतो, आमच्या गोमातेला आपण सोडावं, आमच्या गोमातेला आपण ऐसे मारू नये. तपाओ हमारे नजर के सामने से. यदि एक पल के लिए भी यहाँ रुको तो गौ माता को बाद में, उससे पहले हम तुम्हें काटेंगे. तपाओ हमारे नजर के सामने से जाओ. आम्ही विनंती करतो आपण. अच्छा विनंती करेगा तू. चौकात चौकात सैनिक हजर असायचा बादशाच्या. प्रत्येक चौकातल्या सैनिकाच्या कमरेला तलवार असायची, हातामध्ये भाला असायचा. तशा कसायानं शेजारी उभा असलेल्या सैनिकाला सांगितलं, तुम्हारे हाथ में जो तलवार है वो ला मेरे पास. ला इस काफर के सामने इसके गौ माता को हम इसी वक्त काट डालते हैं. चल ला. त्या कसायाच्या हातात ती तलवार येईपर्यंत, डोळ्याचं पापण लोळेपर्यंत, अरे त्या सैनिकांना पुढे यावं, त्याच्या हातातली तलवार याच्या हातातली जावी आणि या कसायच्या हातातल्या तलवारीचा वार गाईच्या मानगुटीवर पडावा. डोळ्याचं पापण लवेपर्यंत माझ्या राजाची मूठ आपल्या तलवारीवर गेली होती आणि काही क्षणात धडापासून हात वेगळा झाला होता कसायचा. परवरदिगार, इस काफिर ने मेरे हाथ को काट डाला. कैद करो इस काफिर को, कैद करो. हे परवदिगार. शिवाजी राजाला आणि संभाजी राजाला लगेच जागेवरती कैद केलं गेलं. आवाज कमी नका. संभाजी राजाने कवी शिवाजी राजांना या दोघांनाही कैद केलं गेलं आणि काही क्षणात दरबारामध्ये हजर करण्यात आलं. दरबार पहिलाच भरला होता. खासे सरदार दरबारात हजर होते. राजे शहाजी राजे हजर होते. कोणीतरी धावत आला, बादशाहच्या समोर गेला आणि खबर दिली, हुजूर शिवाजी आए हैं, शहाजी के कुंवर. क्या? अच्छा, तो फिर इसे लाओ हमारे सामने. क्यों शाहजी, आपने तो कहा था कि आपके कुंवर को बुखार आया है, कुर्निश करने के लिए शिवाजी राजे आपके चले आए ही. हुजूर तो शिवाजी कुर्निश करायला नाही आला, हुजूर त्यांनी गुन्हा केलाय म्हणून आम्ही तुमच्या मोर धरून आणलाय. क्या 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 उसका फरमान. घडलेला सगळा प्रकार बादशाहच्या कानावर टाकला. तळपायची आग मस्तकात गेली. कारण गुन्हा जर झाला तर शासन करणारा मी, शासन शिक्षा करण्याची, हुकुमात मिरवण्याची ताकद माझी आणि माझ्या परस्पर शिवाजी त्याला शासन देतो म्हणजे काय. माझी कामगिरी जर शहाजीचं पोरग करायला लागलं तर मी इथं काय तंबाखूला चुना लावायचा का. क्या करे हम यहाँ. तसा बादशाह शिवाजी राजांवर शहाजी राजांवर कळला. शहाजी ऐसी गुस्ताखी हम आपके कुंवर के कटाई माफ नहीं करेंगे. उसे लाओ हमारे सामने. उसे लगेच शिवाजी राजाला संभाजी राजाला हजर केलं. सगळ्यांनी खाला मान घातलेल्या आणि शिवाजी राजाने मोठाले डोळे केले आणि शिवाजी राजे त्या बादशाहच्या नजरेत नजर भिडवून पाहत होते. बादशाह शिवाजी राजांना बोलत होता, क्यों कुंवर, तुम काटोगे कसाई का हाथ, तो फिर हमारा यहाँ बैठकर सल्तनत चलाने की वजह क्या है. हम किस लिए यहाँ पर खड़े हैं, क्यों बैठे हम यहाँ पर.
जो हमारा काम अगर तुम जैसे बेवकूफ करने लगे तो हम क्या करें? क्या बताओ शिवा, बताओ ऐसी गुस्ताखी तूने क्यों की? ए कपार, आंखें नीचे करो, आंखें नीचे करो। सगळ्यांच्या माना झुकलेल्या होत्या, परंतु शिवाजी राजाची नजर मात्र बादशाहच्या नजरेला नजर भिडून पाहत होती. काहीतरी विपरीत होणार म्हणून रणदुल्ला खान शहाजी राजांचा एक जीवलग मित्र होता. तो रणदुल्ला खान आला आणि बादशाहच्या कानाला काहीतरी कुडकुड कुडकुड करू लागला. बादशाहच्या कानात त्याने टाकलं मंत्र, हुजूर शिवाजी राजे को आप सजा मत दीजिए. क्यों क्यों क्यों, क्या हुआ? हुजूर मेरी बात सुनिए, शाहजी आपली चाकरी करतो तो फिर उसे करने दो, उसे गुलाम ही रहने दो. हुजूर इतनी बड़ी गुनाह नहीं किया शिवाजी ने. मैं तो कहता हूँ एक हाथ जर शिवाजी ने कापला तो मैं तो कहता हूँ दूसरा हाथ हुजूर तुम्ही कापा कसायचा. क्या बेवकूफ, बेवकूफ नाही होतो? ये क्या हो, ये क्या बेवकूफ जैसी बात है? हुजूर मुँह राय लय खोटर फोटर कर रहा. हुजूर सुनो मेरी बात, हुजूर शिवाजीला तुम्ही शिक्षा देऊन शहाजी बरोबर दुश्मनी मत लो हुजूर. शिवाजी को शाबाश की दो, जो करना है वो गुस्ताखी जेवढा राग आलाय तेवढा हुजूर त्या कसावर काढा, पण शहाजी के साथ. आप समझ रहे ना? बहुत होशियार हो, बहुत होशियार हो देशमुख पाटील. जिथं राजाचं बादशाचं डोकं बंद पडतं ना तिथे त्याचा पीएचं डोकं चालतं. पीए म्हणजे कोण? पीए म्हणजे कोण? हा, पीए या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला ना दत्तूबाई? आधी पी आणि नंतरच ये, तसा येऊच नको तू. पीए. हा हा हा, शिवाजी बेटे ऐसी गुस्ताखी फिर दोबारा मत करना. जाओ 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 जाओ, सभा बर्खास्त की जाती है, रोक दी जाती है, दफा हो जाओ. सभा संपली. दिवस मावळला, अंधार पडला आणि एका खोलीमध्ये शहाजी राजा हातामध्ये तलवार घेऊन होते. आता बघा बाप कसा असावा. जिजाबाई साहेब खिडकीमधून फक्त डोकून पाहत होत्या की बाप लेकरा बरोबर कसा वागतो. जिजाबाई साहेब फक्त एवढंच पाहत होत्या की मुलगा बापा बरोबर काय बोलतो, एवढं फक्त शांत पाहत होत्या. ते तुमच्यासारखं मध्ये नाक खोपसायचं काम करीत नव्हत्या. बापाच्या हातामध्ये तलवार आहे आणि शहाजी राजा शिवाजी राजांच्या मोर गेले. शिवाजी राजा शहाजी राजांच्या समोर आले. बापाच्या हातात तलवार आहे आणि संभाजी राजा तर नव्हतेच, पण शिवाजी राजाच्या समोर हातात तलवार घेतली आणि लेकराकडे बापाने पाहिलं आणि राजे राजांना बोलतात, वाह वाह शुभा, वाह का वागला तसे? भर दरबारात तुम्ही मान खाली घातलीत आमची. काल आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सुलतानी सत्तेची आम्ही चाकरी करत राहिलो, परंतु उभ्या आयुष्यामध्ये एवढा अपमान भर दरबारामध्ये आमचा कधीही झाला नाही. एवढी मान लावून नजर फेडून आम्हाला मातीला कधी खिळवत बसावं लागलं नाही. परंतु काल फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आमचा एवढा घोर अपमान झाला आणि तो अपमान तुमच्यामुळे आम्हाला सहन करावा लागला. बोला शिवाजीराजे, बोला ऐसे का वागलात का? जसे बादशाहच्या समोर नजरेला नजर भिडून राजे हजर होते ना, तसेच याही वक्ताला शिवाजी राजे शहाजी राजांच्या नजरेला नजर भिडून ताटमानेने उभे होते. शहाजी राजे पुढे बोलतात, आज ना उद्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाणार, आपल्या मायभूमीत जाणार. म्हणून एकीकडे आम्हाला असे वाटत होते की आपण धावत धावत येताल, आमच्या पायावरती आपले मस्तक ठेवताल, आमचे आशीर्वाद घेताल. परंतु आजपासून आम्ही तुम्हाला कधीही आमच्या पायावरती नतमस्तक होऊ देणार नाही. एकीकडे आम्हाला असे वाटते होते की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाणार, म्हणून तुम्ही आमच्यापाशी धावत धावत येताल, आमच्या छातीला बिलगून भेटताल. पण आम्ही आजपासून तुम्हाला कधीही आमच्या छातीला कडकडून मिठी मारू देणार नाही.
एकीकडे आम्हाला वाटत होतं की आपण येताल आमच्याशी प्रहर ना प्रहर लाडे लाडे बोलताल, आम्ही हे आपल्याशी लाडे लाडे बोलू, पण आम्ही आजपासून तुमच्याशी कधीही लाडे लाडे बोलणार नाही. राजे 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 फक्त तुम्ही आमचे पुत्र आहात म्हणूनच नाही, या भारत वर्षाचे वारसदार म्हणून आणि भविष्यातील या भारत देशाचे राजे आहात म्हणून आज आम्ही तुम्हाला अभिमानाला हातामध्ये घेतो, तळ हातावर घेतो आणि तळ हाताने आमच्या मस्तकावर ठेवतो आणि भारत वर्षाला छाती ठोकून सांगतो, अरे भारत वर्षात राजा जन्माला आला रे राजा. वाह शिवाजी राजे, वाह वाह, घ्या राजे घ्या. राजे राजे आजपासून आम्ही रणांगणात चालवलेली ही तलवार तुम्ही स्वराज्यासाठी चालवा. राजे राजे तो पडदा बाजूला करा. राजाने पडदा बाजूला केला. 10 ते 12 रंगाचे झेंडे राजांना दिसले. शहाजी राजा शिवराजाला म्हणतात, राजे यामधल्या कोणत्या रंगाचा झेंडा तुम्ही मस्तकावरती घेऊन छातीवर बडवून छाती ठोकून सांगणार आहात आणि मिळवणार आहात. राजे 4 पावलं पलीकडे गेले. राजाने भगवा हातामध्ये घेतला आणि महाराज साहेबांना सांगितला, पिताश्री आजपासून आमचं जगणंही आणि मरणंही फक्त आणि फक्त या भगव्या झेंड्यासाठी. राजे 2 पावलं पाठीमागे गेले. एक देवळी होती, त्या देवळीमध्ये जगदंबा मातेची कवड्याची माळ होती. ती कवड्याची माळ राजाने हातामध्ये घेतली आणि कवड्याची माळ राजा शहाजी राजाने आपल्या शिवराजांच्या गळ्यामध्ये टाकली आणि राजांना सांगितलं, राजे आजपासून ही जगदंबा मातेची कवड्याची माळ तुमच्या गळ्यामधून कधीही काढू नका. भविष्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर रणभूमीमध्ये कधी असू नसू, पण जगदंबा माता साक्षात या कवड्याच्या माळेच्या रूपानं तुमच्या सदैव पाठी राखील म्हणून तुमच्या गळ्यात राहील. ही माळ कधीही तुमच्या देहातून तुमच्या गळ्यातून कधीही काढू नका. बापाने लेकाच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ टाकली. 4 पावलं पाठीमागे गेले. एक देवळीचं अवलाकार बाजूला सरकवलं गेलं. दुसऱ्या देवळीमधून राजांच्या मस्तकामध्ये आज जे डिझाईन असलेला चित्रीकरण असलेला जो जेरेटॉप दिसतो, या चित्रीकरणाचा या डिझाईनचा निर्माता राजा शहाजी राजा. आजपर्यंत बादशाहच्या मस्तकावर होती ती फक्त पगडी. व्याकरण भाषेमध्ये जर विचार केला तर पगडी म्हणजे मादी आणि जेरेटॉप म्हणजे नर. व्याकरणी भाषेमध्ये हा नर तयार केलेला, हे डिझाईन तयार केलेलं आहे राजा शहाजी राजाने. त्या देवळीमधून ती पगडी नाही, तो जेरेटॉप आणला आणि लेकाच्या मस्तकावरती बापानं स्वतः परिधान केला. राजा शहाजी राजे 2 पावलं पाठीमागे गेले आणि राजा शहाजी राजाने अजून एका देवळीमधून एक पंचधातू होता, अष्टकोन आकारामध्ये काहीतरी त्याच्यावरती संस्कृत भाषेमध्ये कोरलं होतं. राजाने चिरगुटामध्ये बांधून ठेवलं होतं. चिरगुटाची गाठण सोडली आणि आपल्या लेकराच्या हातामध्ये दिली. राजा शिवाजी राजाने त्याच्यावरती नजर टाकली आणि शिवाजी राजाच्या कंठामधून शब्द बाहेर निघाले. राजे वाचू लागले, प्रतिपश्चंद्र लेखे वरदेशनोर वैश्व बांधिताः शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. वाह राजे राजे जरा या संस्कृत भाषेचा अर्थ हे आम्हाला कळू द्या. संस्कृत भाषा शिवराजाला लहानपणीच कधीतरी आऊसाहेबांनी शिकवली होती. राजे अर्थ बोलू लागले, आम्ही राजे शहाजी राजे, आमचे पुत्र शिवराजे, आम्ही हुकूमत बजावत आहोत शिवराजांना की चंद्राने जसं कले कले प्रमाणे वाढत जावं. शिवराजे आपल्या मायभूमीमध्ये आपण ऐसे स्वराज्य निर्माण करा आणि ते स्वराज्य असेच कले कले प्रमाणे चंद्राच्या आपण वाढवत जा. वाह, एक चंद्रकोराची एक सदैव आठवण राहावी म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी कपाळावरती चंद्रकोर कोरली. आज मुलगा 12वी मध्ये पास झाला, 10वी मध्ये पास झाला तर बाप लेकाला काय देतोय?
परीक्षेमध्ये पास होण्याच्या अगोदर आणि मार्क सेट घेण्याच्या अगोदर बाप लेकराला बोलतोय, पोरा चांगला नंबर घे, म्हणजे मग मी तुला घेऊन देतो नवी चप्पल आणि नवा ऍपल. अरे स्वराज्य निर्मितीसाठी एका बापानं एका लेकासाठी दिली तलवार, राजमुद्रा, कवड्याची माळ, जिरे टोप, भगवा, आणि लेकानं बापाला हे शब्द त्याच योग्यतेचा आणि त्याच क्वालिटीचा दिल्या. महाराज साहेबांना म्हणाले, महाराज साहेब रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले, कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले, तदर्थी धरी जो करी खडग भाला. महाराज साहेब तेव्हाच मर्द मराठा मानावे ऐशा वाघराला. आपली वेळ संपली. आज की शाम फिर एक बार आपके नाम. संध्याकाळी परत 8 वाजता कथेला सुरुवात करूया आणि या पुढील भाग आपण लवकरच पाहूया. परंतु तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करत राहा. आम्ही मात्र 8 वाजता इथे हजर असतो. तुम्ही जितके लवकर येताल तितके लवकर आणि जास्तीचे तुम्हाला ऐकायला मिळेल. या पुढील कथा आपण संध्याकाळी पाहूया. एवढी पुढीलचा पूर्वार्ध आपण संध्याकाळच्याला पाहूया. तोपर्यंत महाराज विनंती करतो, महाराज